दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। ही घटना भयानक आहे। वाजपेयी, अडवाणी यांची भाजपा सध्या राहिलेली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या विचाराने काम केलेल्या आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना याचा जाब विचारावा, असे आव्हान माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी बोलताना दिले। ते म्हणाले, नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत 2 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली। साध्या वेशातील पोलीस होते की गुंड, असा प्रश्न पडलाय। आम्ही पार्लमेंटमध्ये होतो त्यावेळी अशा घटना, आंदोलनं झाली तर चर्चा होत होती। वाजपेयी, अडवाणी हे चांगल्याला चांगलं म्हणत होते। योग्य मांडणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांचंही ते कौतुक करत असत। आंदोलकांशी बोललं जात होतं, चर्चेतून मार्ग काढले जात होते। मात्र सध्या चर्चाच होताना दिसत नाहीये। आंदोलकांवर थेट हल्ला केला जातो। देशाच्या पार्लमेंट परिसराचं पावित्र्य आहे, मात्र अशा ठिकाणी पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली, हे गंभीर आहे। मारणारे लोक पोलीस नव्हते तर बाहेरील गुंड होते, हे विद्यार्थ्यांनी दाखवलंय, तसे खुलासे केलेत। त्यामुळे सत्ताधारी भाजपची मंडळी असली तरी पूर्वीची भाजपा आता राहिलेली नाही। वसंतदादा विचारांचे, काँग्रेस पक्षासोबत काम केलेले अनेक जण सध्या भाजपसह सत्ताधारी पक्षात आहेत। त्यांनी विचार करावा, त्या ठिकाणी आपलं मुलं असती तर काय झालं असतं। यामुळे याचा जाब नेत्यांना त्यांना विचारावा लागेल, अन्यथा लोकांसमोर जाणं अवघड होईल, असा इशारा प्रतीक पाटील यांनी दिलाय। त्यांना तुमचं नेमकं आव्हान आहे का? हो, माझ्या बरोबर जी होती, ज्यांना मला माहिती आहे की माझ्यासारखे त्यांचे विचार आहेत, आम्ही कधीच हा विचार कधी ठेवला नाही। ज्या ठिकाणी अन्याय होते, अन्यायाच्या विरोधात आम्ही प्रत्येक ठिकाणी भांडलो, अन्याय होऊन दिला नाही। एखादं आंदोलन होत असेल तर आंदोलनामध्ये त्यांचे विचार ऐकून आंदोलन सोडवायचा आम्ही प्रयत्न केला। 10 गोष्टी मागितल्या तर किमान 5-6 गोष्टी आपण त्याच्या कबूल केल्या आणि त्या ठिकाणी मार्ग काढून आपण ते आंदोलन संपवलेलं आहे। या विचाराची जी मंडळी तिथे गेलेली आहेत, किमान चर्चा होणं गरजेचे, ते तर झालंच नाही, ठीक आहे, पण ही झालेली मारहाण तर तुम्हाला पटते का? ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बाहेरची मंडळी आली, त्यांनी हल्ले केले, हल्ले होत असताना दिसा लागले की त्यांना गरजच नाहीये, कोणत्या हात पण उचलत नाही, बोलत नाही, तरी मारलं। मारून झाल्यावर सुद्धा तुडवलेत। 1-2 जणांचा आम्ही व्हिडिओ बघितला, तर त्या ठिकाणी पेशंट सारखा त्याचं परिस्थिती होती, डॉक्टर त्याला हे करत होते आणि पाय ठेवून त्याच्यावर नाचलेत लोक। म्हणजे अशा पद्धतीची प्रवृत्ती तुम्हाला पटते का? एकच आहे, ह्याच्यावर कारवाई होणे गरजेची आहे। तुम्ही वर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेता का नाही, मला त्याचं घेणं देणं नाही। पण आज ज्यांनी हे हल्ले केलेले, त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांचे फोटो तिथं आलेले आहेत, त्यांचं रेकॉर्डिंग्स तिथं आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेची आहे। तुमच्या असणाऱ्या या शासनाला कळवायला पाहिजे की जर दोषी असतील, जर ही अशा प्रवृत्तीची लोक जर पोलीस म्हणून काम करत असतील, अशा प्रवृत्ती शासनामध्ये काम करत असतील, तर त्यांना शासनामध्ये काम करायचा कुठलाही अधिकार नाही। हे तुम्ही तुमच्या असणाऱ्या सरकारला सांगणं गरजेचं आहे, त्याच्यावर कारवाई होणे गरजेची आहे आणि ह्यांच्या असणाऱ्या आंदोलनाचा उपोषण मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, ही माझी विनंती। सोनिया गांधीच्या माध्यमातून आमचा गट होता। आज कितीतरी मंडळी आज ही माझ्याबरोबर काम केलेले, मला माहिती आहे त्यांना हे विचार पटणार नाहीत। आता ही पक्ष सोडून मीही माझा पक्ष, माझं ऍक्टिव्हिटी होती, मी सोडली, मला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी बाहेर राहिलो, अलिप्त राहिलो। पण ह्या मंडळींनी दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला, भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला आणि तिथं 100% जातात तर काहीतरी खरोखर चांगलं होईल। त्या लोकांनी काहीतरी लोकांसाठी, लोकशाहीसाठी चांगली कामं करता येतील किंवा पक्ष सत्तेत असल्यामुळे करायला गेली म्हणून मी काही त्यांचा वाईट वाटून घेत नाही। पण त्यांना ही गोष्ट पटते का? आज ज्यांनी मोदींना निवडून आणलं, एक चांगल्या हेतूने त्या ठिकाणी पंतप्रधान मनमोहन सिंग नको, मोदी पाहिजे म्हणून या लोकांनी त्यांना निवडून आणलं, त्यांना हे पटतंय का? कालची झालेली घटना म्हणजे आपल्या स्वतःच्या घरातली असेल एखादी मुलगी, एखादा मुलगा आपण पुढे बघितलं आणि रक्तमंबाळ झालेलं, हे उद्या ही मुलं आपलीच असतील, हे बरोबर झाले का? हे जर त्यांना पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे ही गोष्ट बोलणं गरजेची आहे। काँग्रेसमध्ये असताना मला चांगलं माहिती आहे की काही गोष्टी पटल्या नाही तर आपण आपल्या पक्षश्रेष्ठीकडे विषय मांडत होतो आणि या ठिकाणी आपण जाणीव करून देतो की चुकतंय, आपल्याला हे करावं लागणार आहे। त्याच पद्धतीने जर ह्या लोकांना खरंच असं वाटत असेल तर अजूनही मला असं वाटतं की कुठेतरी ह्या मंडळींना ती पटलं नसणार आहे। त्यांनी उघडपणे त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडावं, बोलावं। आज काय गोष्ट आहे की आज त्या पार्लिमेंटची असणारी पवित्रता कमी व्हायला लागलेली आहे। मुलांमध्ये होणारा आज आपल्या बाबतीतची म्हणतो ना पवित्र विचार आपले कमी व्हायला लागलेले आहेत। ही मुलं वेगळ्या विचाराला घालवून आणि वेगळ्या विचाराला नेऊन आपल्याला परवडते का? मी तुमच्या जागेवर असतो तर 100% पक्षाचा राजीनामा तिथे हे दिला असता, मला पटत नाही म्हणून।
आणि ही प्रवृत्ती थांबवणं आज जर गरजेचं असेल तर जी कोण मंडळी आमच्याकडनं आमच्या जवळची असतील, चांगल्या विचार असतील, भाजपमध्ये गेले असतील, त्यांनी जाऊन त्यांच्या पक्षश्रेष्ठींना जाऊन हे मांडावं आणि विचार बदलाला लावावा, ही माझी एवढंच विनंती आहे.